माय चॅनल. मी अनमोल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओचं लाईक अँड शेअर अँड कमेंट करा. सो आजचा व्हिडिओ मी खूप 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 एक्सायटेड आहे. आम्ही एक खूप दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो इथे जायला, हे बघायला, आणि आम्ही आता तिथे चाललो आहे. सो तुम्हाला ठीक आहे, सस्पेन्स ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. तर आम्ही फोक आख्यान बघायला चाललो आहे आणि तुम्हाला लवकरच दिसेल की ते कसं आहे. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू एक्सपिरियन्स दॅट ॲटमॉस्फिअर. तर माझ्यासोबत जाऊयात. हाय कृणाल. हॅलो. माझा ब्लॉग स्टार्ट आहे कृणाल. हो हाय. तर तू सांग की तुला काय एक्सपेक्टेशन्स आहेत आज? कोणाकडून? आपण जे बघायला चाललं तर तुला काय एक्सपेक्टेड आहे? एक्सपेक्टेड हे जे यूट्यूबवरती बघतोय तसंच असू दे समोर पण. आणि किती एक्सायटेड आहे तू? एक्सायटेड तर खूप आहे, आधीपासूनच होतो. हॅलो मम्मी. या माझ्या मदर इन लॉ आहेत ज्या पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये येणार आहेत. आणि मम्मी तुम्ही सांगा, तुम्ही किती एक्सायटेड आहात? फोक आख्यान बघायची खूप इच्छा होती आणि ती आज पूर्ण होते. आणि खूप वेळा या विषयावरती आमची चर्चा होत होती, पण आणि तिकीट पण मुश्किल होतं मिळणं, पण तो सगळा योग जुळून आला आणि आज त्या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघतोय. लवकरात लवकर तिथे जायचं आणि जागा पकडायची आणि मस्त की प्रोग्रामचा एन्जॉय घ्यायचा आहे. तुम्ही काय एक्सपेक्ट करताय? केवढी मजा येणार आहे तुम्हाला? खूप खूप सारी मजा आहे. सो दिस इज हाऊ वी आर एक्सायटेड. आणि खरंच ॲक्च्युली त्या शोचे तिकीट्स मिळणं खूप मुश्किल आहे. आम्ही किती महिन्यांपासून ट्राय करतोय आणि आय एम रिअली वॉन्ट टू टेल यू गाईज की तुम्ही पण त्यांच्या पेजला फॉलो करा आणि हे शोज जाऊन बघा. मराठी शोज आहेत आणि या शोजला सपोर्ट करा. सो आपण आता चाललोय, आम्ही ऑन द वे आहोत. तासाभरात आम्ही पोहोचू. आम्ही पोहोचलो आणि आम्ही काय होणार आहे काय माहिती. फक्त चांगला आवाज येऊ दे, स्पीकर आपल्या जवळ इकडे एक स्पीकर आहे आणि मागे पण एवढी गर्दी आहे, मजा येणार आहे. यावं बसावं आख्यान ऐकावं तुम्ही उपकारुनी नवखंडाला मेरुदंडाला घालुनी प्रदक्षिणा मराठी मुलखाला निघाला मुळा. गुलाला खबर राची होती देवा जाती.
देवकी नंदना गोपाला आले गोपाला गोपाला देवकी नंदना आता जगद्गुरु तुकोबा पेंड्याला श्रीकृष्णाची नावं सांगतायत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकल देवादी देवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रकारा सहस्रपादा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती भवतारका धरिता शक्ती वामन मूर्ती श्री थोरल्या धन्याला अनवातो घाटोळी दादाव ओ दादा थोरल्या धन्याला स्वराज्याचं तोरण बांधिले शिवबन राजाने सुहळा मराठी मातीचा सण हो आला रे अरे भगरा झेंड्याचा भाळ अन भगरा झेंड्याचा भाळ गोडाव घरला ग ग ग अनंग तलवारीचा पात नाचत मरतानी खेळात आता कन्सिडर करा जर देव पायरीवर गेले असतील म्हणले असते लिसन बा नाही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ती म्हणली असते हे तुमचं मंगळसूत्र ते तुमचा घोडा मी निघाले घरी मग काय केलं देवानं मराठी मातीचा शृंगार वापरला आणि हाच वापरत चला अनुभवावरून सांगतो शेवटच्या श्वासापर्यंत सोडून जात नाही मग आता डोळ्यापुढे आणा लेटेस्ट कन्सिडर बाना इथं बसली 16 शृंगार केले ती तुमच्याकडे बघती नाक फुगून बसली तात्पुरता लेटेस्ट कन्सिडर मी तुमचा खंडोबा आहे इथं घोडा पार्क केलेला दिसत असेल तुम्हाला आणि आता मला शृंगारातून घोड्या माझ्या खंडेराया मन महाज जाण हे बघ दिली देवा तुला हे बघ दिली देवा तुला वाहनाईची आनर आणि उधळून बेला भांडारा नवसम्य बोले हे मंडोळ्यात तिला तुझ्या गडावर आणेन चांग भल हो दे आरय कोट मल्हारा चांग भल हो दे उचलून तिला देवा उचलून तिला देवा
आता हे असं बोलायचं असलं की मग आठवत नाही पटकन. नाही ते नाही, म्हणजे तुम्ही तुमच्यात बोलत होता तर मी व्हिडिओ ऑन केला. हा ना तू गपचूप करायला पाहिजे होतं ते. हा तर कुणाला काय म्हणत होतो आपण, हे जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत ना, हे ज्यावेळेस मुंबईचा हे झाला ना, मुंबईला म्हणजे मुंबई गुजरातमध्ये जाणार होती आणि त्याला महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्राची शान आहे मुंबई, आणि हीच महाराष्ट्रात आणण्यासाठी बऱ्याच हुतात्म्यांनी आपलं हे दिलं, म्हणजे बलिदान दिलं. आणि त्यात ही कलेच्या माध्यमातून, शायरीच्या माध्यमातून ही लोकांपर्यंत जनजागृती केली की मुंबई ही महाराष्ट्रापासून विभक्त नाही झाली पाहिजे. महाराष्ट्राची शान मुंबई ही महाराष्ट्रामध्ये यावी, यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुन्हा शाहीर साबळे, पुन्हा असे वेगवेगळे थोर लोककवी आणि लोकशाहीर ह्या लोकांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून, आपल्या शायरीच्या माध्यमातून ही मुंबई आपल्याकडे हे केले. आणि त्यासाठी त्यांनी हा शाहिरीचा लढा दिला, शाहिरीच्या माध्यमातून लढा दिला. पण त्यांनी ते छानच केला. त्या लोकांनी ना असं म्हणजे कुठलं पण लिरिक्स नव्हते वापरले तेव्हा, त्यांनी पूर्ण म्युझिक मधून दाखवलं. ते मस्त एक्सपिरियन्स होता. आणि त्यांनी फक्त एका राज्याचं नाही केलं. हो करेक्ट, त्यांनी भरपूर वेगवेगळं दाखवलं ना. म्हणजे राज्य नाही, सॉरी, डिस्ट्रिक्ट वाईज त्यांनी केलं. का पहिले ते कोणतं वाचलं मी तुला विचारलं ना. एक जिल्हा त्यांनी कव्हर केला म्युझिक मध्ये. खानदेशी घेतलं, खानदेशी वाजलं तेव्हा मजा आली. नंदुरबारचे वाजवले. प्रत्येक वाद्याला प्रत्येक जिल्ह्याची हे होती, काय बोलायचं त्याला, दाद, सलामी, प्रत्येक जिल्ह्याचा एक स्वाद बोलतात. हो तसं काहीतरी होतं. नाद मजा आली प्रत्येक जिल्ह्याचा. बेस्ट होतं. पण त्या लोकांचं तू बघितलं का, प्रत्येक वेळी जो त्यांचा बीट ड्रॉप होता ना, काय मस्त होता ना. म्हणजे डायरेक्ट ग्राफ तू जो बोला ना, वर खाली वाला ग्राफ सही होता. आणि पहिले स्लो जात होते आणि नंतर जो त्यांचा बीट ड्रॉप होत होता एकदम बाप. आणि फोक आख्यान याचं पण त्यांनी सुंदर असा हे करून दिलं. त्यांनी खूप त्या लोकांनी एक्सप्लेनेशन छान लिहिलं. आजकालच्या पिढीला, आजकालच्या जनरेशनला म्हणजे हे सगळं इंग्लिश शब्दाला जास्त महत्व दिलं जातं. म्हणून त्यांनी लोकांच्या, म्हणजे ह्या युवा पिढी जी आहे त्या युवा पिढीला जास्त आकर्षित करण्यासाठी त्यांनी हा फोक, हा पहिला पण त्याने आख्यान दिलं, जस्टिफाय केलं. ते बोलत होते की मराठी बोलायचं. मग त्यांना पण क्वेश्चन नाही करायला पाहिजे की तुम्ही का फोक आख्यान लिहिलंय. पण मस्त होतं यार खरंच. तुझं कृणा प्लीज मला सांग, तुला कसं वाटलं. मला तर बेस्टच वाटलं. एवढ्या दिवसापासून मी वाटच बघत होतो ते बघायची. आजपर्यंत फक्त स्टेटस वरतीच बघत होतो सगळ्यांच्या, कसे फोक आख्यान. आज खरोखर बघितलं फोक आख्यान काय. आणि महत्वाचं म्हणजे की सगळ्या स्टेटसमध्ये फक्त फर्स्ट हाफ पर्यंतच. सेकंड हाफ जो इमोशनल जातो, म्हणजे की माळा टाईप जे त्यांनी दाखवले, 4थ्या माळेला 5व्या माळेला जातात ते, त्याच्यानंतर 5व्या पासून जे पुढच्या आहेत ना माळा, त्या इमोशनल आहेत. आणि त्याच्यावरती जास्त फोकस देणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यातून खूप काही समजायला मिळतं आणि काय मिनिंग येते आख्यांचं आणि का त्यांनी ते घडवून आणलं करेक्ट ते कळतं. लोकांना डान्स करायचा आहे म्हणून वगैरे फर्स्ट हाफ ठीक आहे, पण सेकंड हाफ मध्ये तुम्ही डान्स का केलं हे क्वेश्चन तुम्हालाच विचारतात. शांतपणे ऐकण्यासारखं आहे सेकंड हाफ. खूप काय त्या लोकांनी जे काय, जसं त्यांनी फोकख्यान लिहिलंय ना, खरंच यार खूप लोकांनी बघायला. आणि मला वाटतं म्हणूनच लोकांची इतकी गर्दी आहे. मग मी तुम्हाला कसं वाटलं.
हे बघ गर्दी ह्याच्यामुळे नाहीये की त्याच्यामध्ये इमोशनल टच काय, हा गर्दी याच्यामुळे झाली की त्यांनी गायलंय छान, त्यांचं वाद्य वाजवण्याची स्टाईल वगैरे सगळी खूप छान, पण गर्दी जेव्हा याच्यामुळे होईल ना की आपण काय विसरत चाललो, करेक्ट 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 करेक्ट. तेव्हा खरी मजा येते आख्यानाची. आज या फोक आख्यान जे बघितलं याच्यातून एवढं समजतंय की ही युवा पिढी जी आहे ह्या युवा पिढीला ह्या गोष्टी सगळ्या समजल्या पाहिजेत. आपण कुठेतरी वेस्टर्न म्युझिकच्या ह्याच्यात चाललोय वाहवत आणि आपली जी परंपरा आहे, जी आपलं लोकगीतांचा जो लोकांचा मनोरंजनाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यातून उदरनिर्वाह म्हणा किंवा जनजागृती म्हणा किंवा एखाद्या आपल्या हक्कासाठी न्यायाचा लढा देण्यासाठी म्हणा ह्या लोकशाहिरांना किंवा गीतकारांना किंवा ह्या जुन्या रूढी परंपरांच्या ह्या ज्या कला ज्या आहेत ह्या टिकवून ठेवण्यासाठी हे लोक आख्यान जे आहे हे खूप सुंदर काम करत आहे आणि लोकांच्या मनात घुसून खरोखर आपण कुठे वाहवत चाललोय आणि आपण काय केलं पाहिजे. प्रत्येक माळ आणि प्रत्येक माळेचा वेगवेगळा विषय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी सांगितलंय. लोकांच्या नजरेत मनात आपल्या लोककलेविषयी प्रेम निर्माण केलंय, त्यांनी जागरूकता केली आपल्या लोककलेची. म्हणजे आता जे मम्मी बोलले ते एक्झॅक्टली तसंच आहे. मी मला फक्त एवढंच सांगायचं की मी काही सांगणारच नाही, कृणाल ऑलरेडी बोललाय, मम्मीनी पण खूप काय काय सांगितलंय. तर जे पण लोक हा ब्लॉग बघतायत ते मी इन्स्टाला पण टाकीन, तुम्ही खरं जा आणि फोक आख्यान बघा गाईज. तुम्हाला खरंच समजेल की आपली लोककला किंवा हे म्युझिक जे महाराष्ट्रातून आलंय आणि किती खूप अशा गोष्टी ज्या मलाही माहिती नव्हत्या, मला तिथे जाऊन माहिती पडल्यात की काय म्युझिक आहे. आणि त्यांनी म्युझिकली सगळं सांगितलंय आपल्याला की महाराष्ट्र कुठे स्टँड करतो. आपण काहीच नाही वेस्टर्न कल्चरला जे फॉलो करतोय ते करा, असं काही कोणी तुम्हाला नाही म्हणत आहे, पण स्वतःच्या मातीला नका सोडू असं त्यांनी सांगितलं. आणि प्लीज ज्यांना माहिती नाही आहे, तुम्हाला फक्त ते डान्स करावंसं वाटतोय, फक्त तुम्ही रीलला बघताय ठीक आहे, पण मी सांगते ते पैसे टाका आणि जा आणि बघा, ते पैसे वर्थ इट आहेत. खरंच पैसे टाका. आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रत्येक जण जो कला जोपासतो, थोडक्यात म्हणजे एखादी नर्तिका असेल किंवा एखादा डोंबाऱ्याचा खेळ असेल किंवा वेगवेगळ्या वाघ्यामुळेचा असेल किंवा हे जोगती वगैरे हा विषय असेल, तर प्रत्येक विषय जो आहे तो आपल्या भारताची संस्कृती जपण्याचा विषय. आणि जर ते नाव घेऊन जर समाजामध्ये कुणीतरी आपल्या ह्याच कलेला जर कुणीतरी नाव ठेवून आणि आपलं हे करत असेल तर खूप वाईट गोष्ट आहे. तर कुणीच ह्या गोष्टी करू नयेत. कलेचा अपमान करू नका. आपल्याला जेवढं होईल तेवढं त्यांना मान सन्मान द्या. अपमान करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही, त्यांना उलट मान सन्मान द्या हे मला वाटतंय. खरंच सांगते, जा बघा, त्यांच्या पेजला फॉलो करा. आणि हे मराठी लोकांनी चालू केलंय तर तुम्ही खरंच त्याला प्रतिसाद द्या खूप मोठा आणि त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना प्रसिद्धही करा. आणि लिटरली जाऊन बघा, माझं तर एका ह्याच्यात मन भरलेलं नाहीये. आम्ही पुन्हा जाणार आहे. आम्ही यावेळी खूप मागच्या रांगेत बसलेलो, पण यावेळी आम्ही पुन्हा एक्स्ट्रा पैसे आणि खरंच तिकीट मिळणंच इतकी मुश्किल आहे, जे आज कळालंय की का मिळत नाहीये तिकीट. तुम्ही जर प्रोग्राम हा बघायला तेव्हा वाटणार नाही. तुम्ही जर 3,000 दिले 4,000 दिले तरी पण तुमचे फुल 10,000 द्यायला तयार आहे. फुल पैसे वसूल होतील, गॅरंटी आहे. मी 10,000 देईन. एक चांगलं आहे की तुम्ही पहिल्या रांगेत बसा नाहीतर शेवटच्या रांगेत बसा. सगळ्यांना तोच आवाज ऐकू जातो. जे ते सांगण्याचा प्रयत्न करतात ते पहिल्याला पण तेवढंच चांगल्या पद्धतीने समजतं आणि शेवटच्याला पण चांगल्या पद्धतीने समजतं. म्हणून तिकीट ती तुमच्या मर्जीची असते की तुम्हाला कुठे जाऊन बसायचं आणि ऐकायचं आहे ते. पण मजा घ्यायची असेल तर ती शेवटच्या सीट वरतून पण तेवढी घेता येते. हा म्हणजे ते ऍक्च्युअली तसं नाहीये, पण मजा आहे. मजा तर खूप आहे. पहिल्या रांगेत बसा, शेवटच्या रांगेत बसा. त्यांनी डिसाइडच केलंय की तुम्हाला थिरकवायचंय आणि
खरंच मजा आली. म्हणजे एका पॉइंटला तुम्ही तुमच्या खुर्चीवर उभे राहून नाचणारच आहात. आणि हे मराठी म्युझिक मध्ये एवढी मोठी पॉवर आहे ना. जा आणि बघा सगळ्यांनी, आणि माझा ब्लॉग पण पूर्ण बघा आणि त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आय नो खूप टाइम पासून मी खूप काही पोस्ट केलेलं नाहीये, तर इथून पुढे मी पुन्हा ऍक्टिव्ह होते. ऍक्टिव्ह होणार आहे. बरोबर मी ऍक्टिव्ह होणार आहे आणि बॅक टू द गेम येणार आहे. तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्हाला फोक आख्यानबद्दल काही डाऊट असतील किंवा काही मला क्वेश्चन करायचं असेल तर मला DM करा माझ्या इन्स्टाला, कारण की मी त्यांचं पेज फॉलो करते आणि मी तुम्हाला पण लिंक शेअर करेन. बाय गाईज, बाय बाय. उडाल. बाय.